नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. बुधवार दिनांक 8 जुलै रोजी वराळे गावच्या हद्दीतील डी वाय पाटील कॉलेजच्या गेट समोर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका विधिसंघर्षित बालकास मारहाण करून स्विफ्ट गाडीमध्ये घालून त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तळेगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय फिर्यादी बालक व सुशांत नागिने यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सुधर्म चव्हाण, वेदांत वाळुंजकर, सुशांत नागिने व ऋषिकेश बधाले यांनी फिर्यादी यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील स्विफ्ट गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून माळवाडी येथील स्मशानभूमीकडे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गाडीत बसून अर्धा पाऊण तास त्यांनी फिर्यादी यास मारहाण केली म्हणून या सर्व आरोपींविरोधात तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी या चारही आरोपींना अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत रेळेकर पुढील तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.